कोरोना काळापासून राज्य शासनाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बऱ्याचशा योजना या ठप्प झाल्या होत्या आणि ज्या योजना चालू होत्या अशा योजनांवर निधी नसल्यामुळे, निधीच्या अभावामुळे सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटत नव्हता। परंतु सध्या मुंबई या ठिकाणी या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्या नावाने त्या ठिकाणी किमान 1 एकर जमीन आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण सुधारित अशी दुधाळ जनावरांची योजना सरकारने त्या ठिकाणी आणली आहे। या योजनेच्या आराखड्यामध्ये त्या ठिकाणी 5 दुधाळ जनावरे, 3 शेड आणि या दुग्ध व्यवसायासाठी लागणारी जी काही साधन सामग्री आहे या 5 जनावरांसाठी प्रत्येकी 1 लाख प्रमाणे 5 लाख रुपये, त्याचबरोबर या 5 जनावरांचा 60,000 रुपये विमा म्हणजे 5,60,000, 3 शेड तयार करण्यासाठी 3 लाख रुपये आणि साहित्य ज्याच्यामध्ये कडबा, कटर, कुट्टी, सोलर वगैरे अशा गोष्टीसाठी 2,75,000 म्हणजे एकूण 11,50,000 रुपये या योजनेतनं या अल्पभूधारक शेतकऱ्यांना, लाभार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहेत। या योजनेमध्ये SC ST शेतकऱ्यांसह त्या ठिकाणी सर्वसाधारण शेतकरी ज्याच्यामध्ये OBC आणि ओपन कॅटेगरीतले लोक सुद्धा त्या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि या योजनेमध्ये ओपन OBC कॅटेगरीतील शेतकऱ्यांसाठी 50% शासनाचं अनुदान आणि 50% स्वहिस्सा, त्याचबरोबर SC आणि ST कॅटेगरीतील शेतकऱ्यांना 75% शासनाचं अनुदान आणि 25% स्वहिस्सा अशा पद्धतीचं हे या योजनेचं स्वरूप आहे। त्याचबरोबर या योजनेमध्ये महिला शेतकरी ज्या आहेत त्यांना 30% आरक्षण असणार आहे। माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की या योजनेसंदर्भात सर्व माहिती घेऊन परिपूर्ण वेळेत नमुन्यामध्ये अर्ज आपल्या पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे सादर करायचे आहेत आणि या योजनेमध्ये भरघोस असा निधी आणि भरघोस अशी जी काही तरतूद राज्य शासनाने त्या ठिकाणी केली आहे। सन्माननीय दिवंगत अजितदादा पवार हे अर्थमंत्री असताना या बजेटमध्ये त्यांनी या योजनेचा त्या ठिकाणी समावेश केला आहे। अजितदादांच्या या सगळ्या त्यांच्या विचाराने ही योजना त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार राबवत आहे। माझी इच्छा आणि विनंती आहे की माझ्या जिल्हा परिषद सर्कल, अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि योजनेसंबंधित काही माहिती असल्यास मी खालील दिलेल्या या WhatsApp नंबरवर मला फोन करून विचारावा। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।